हाय दोस्तों, मी पुन्हा एकदा आपला अहेरी समाचारमध्ये स्वागत करतो. आज अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय डॉक्टर धर्मरावबाबा आत्राम यांनी अ, अहेरीच्या मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची आणि शासकीय जागेवर ज्यांनी अतिक्रमण केलं आहे तो अतिक्रमण हटवून सदर जागा शासन जमा करण्याची एक घोषणा केली. या संबंधात त्यांनी आज स्थानिक अधिकाऱ्यांची आपल्या राजवाड्यात बैठक घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि या चर्चेदरम्यान त्यांनी अहेरीच्या मुख्य मार्गावर जे अतिक्रमण झाले आहे ते सर्व अतिक्रमण हटवण्याचे त्यांनी निर्देश दिले. सोबतच अहेरी परिसरामध्ये ज्या लोकांनी वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे त्या जागेची मोजणी करण्याचे आणि मुख्य मार्गावरील जे अतिक्रमण झाले आहे त्या जागेची मोजणी करून सदर अतिक्रमण पाडून ती जागा शासन जमा करण्याचे त्याने निर्देश दिले. आता हा जो रस्ता रुंदीकरणाचा जो विषय आहे किंवा अहेरीचा मुख्य मार्ग रुंदीकरणाचा विषय तो प्राणहितापासून गडेरीपर्यंत आहे की आलापल्लीपासून तर ते आवलमरी एंगटापूरपर्यंत आहे याचा खुलासा करण्यात आला नाही. समजा तो प्राणहितापासून असेल तर म्हणजे घरांची जी म्हणजे घरं बांधण्यात जी आलेली आहेत ते हसनबागपासून ते गडेरीपर्यंत रस्त्यावर घरं बांधण्यात आली आहे. 1902च्या नकाशाप्रमाणे अहेरीच्या मुख्य मार्गाची जी रुंदी आहे ती 40 फूट आहे. तेवढा अतिक्रमण हटवून यापूर्वीच तिथं रस्ता बांधकाम करण्यात आला आहे. आत्ता जर समजा हे राष्ट्रीय महामार्गानुसार रस्त्याचे रुंदीकरण करायचे असेल तर मग रस्त्याच्या मुख्य भागातून 60 फूट डावीकडे आणि 60 फूट उजवीकडे एवढे अतिक्रमण हटवावे लागतात. आणि असं करण्यात आले तर अनेकांची घरं आणि दुकानं उद्ध्वस्त होतील, अनेक लोक बेघर होतील, गरीब लोक बेघर होतील आणि श्रीमंत का असेना पण त्यांचे दुकान उद्ध्वस्त झाल्यास अशा मोक्याच्या ठिकाणी त्यांना पुन्हा दुकान लावण्याची संधी मिळणार नाही. तर हे एवढे मोठे संकट या निर्णयातून येणार आहे. समजा की कंपन्सेशन देण्यात येईल. कंपन्सेशन देण्यात आले तरी यापैकी अनेकांना काहीच मिळणार नाही, कारण की अहेरीच्या या मुख्य मार्गावर जे घरं बांधण्यात आलेली आहे त्यापैकी एक 2-4 लोक सोडले तर सर्व जागा शासनाचीच आहे, म्हणजे ती भूमिधारी आहेत. 2-4 लोक असेल भूमिस्वामी जे आदरणीय तत्कालीन जे राजे आहेत धर्मराव महाराज यांनी ज्यांना आपल्या म्हणजे जमिनीतून जे जमीन दान दिली असेल फक्त तेवढी जागाच भूमिस्वामी म्हणून गणली जाईल. बाकी सर्व आबादी लँड आहे आणि जर ते आबादी लँड असेल त्याच्याकडे भूमिस्वामीचा हक्क नसेल मग अशा लोकांना कुठलीही भरपाई मिळणार नाही. आणि समजा भरपाई मिळणार असेल तर ते बाजारभावाप्रमाणे मिळणार नाही, गव्हर्नमेंटच्या रेडी रेकनरनुसार मिळेल आणि रेडी रेकनरचे रेट खूप कमी असतात आणि त्यावर बांधलेलं घर हा किती वर्षाचा आहे त्यावर सुद्धा त्याची किंमत ठरवली जाते. त्यामुळे याची आपण बेरीज केली तर काहीच मिळणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गंभीर बाब अशी आहे, समजा या मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटवले तर मस्जिद मंदिर सर्व मग आता पाळावे लागतील. हा धोका आहे, हे संकट आहे आणि यातून अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त तर होईलच, त्यांचा व्यापार दुकानदारी सर्व बंद होईल. हा रस्ता मोकळा झाला, येथून जर रुंदीकरण झाले रस्त्याचे तर लोकांना याचा खूप फायदा होईल. आज जे नाही काय वेळोवेळी जाम लागत आहे, रस्ता जाम होत आहे, अपघाताची शक्य आहे, काही याच्यापूर्वी काही अपघातसुद्धा झालेले आहेत, तर ते टळणार आहे. पण या रस्ता रुंदीकरणातून अनेकांना याचा फटका बसणार आहे.
आता समजा हा निर्णय झाला तर आदरणीय डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्या निर्देशानुसार आता कुठे सर्वे सुरू होईल, सर्वेनंतर प्रस्ताव बनेल, प्रस्तावानंतर ते DPTCमध्ये किंवा राज्य शासनाकडे ते प्रस्ताव सादर करण्यात येईल, मग कंपन्सेशन मंजूर करण्यात येईल. ही एक फार मोठी एक प्रक्रिया आहे. पण जे वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण आहे त्याला काही वेळ लागणार नाही. आमदार साहेबांनी एकदा सांगितले की त्याचे सर्वे करण्यास काही अडचण भासणार नाही वन विभागाला, आणि ते अतिक्रमण सरकार जमा करण्यासाठी सुद्धा त्यांना काही अडचण लागणार नाही. आता याच्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आदरणीय डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरीचे रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. याला माजी मंत्री अमरीशराव महाराज यांचे समर्थन असणार का? समर्थन असेल तर रोड वाइंडिंग होईल, रस्ता रुंदीकरण होईल. जर त्यांनी याला विरोध केला तर त्यांनी हा मुद्दा मुख्यमंत्र्याकडे नेला तर एवढ्यात त्या रस्त्याचे रुंदीकरण होणार नाही. कारण की फडणवीस साहेब राजे अमरीशराव महाराजांची गोष्ट काटणार नाही. हां, जर राज्य म्हणजे जो स्टेट हायवेनुसार आता इकडे कंपन्या येणार आहेत, त्यानुसार जर रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असेल तर मग तो कोणालाही टाळता येणार नाही. कारण की या भागात सुद्धा कंपन्या येणार आहेत. मग या भागात म्हणजे आपल्या अहेरीपासून तर देवलमरीपर्यंतही काही कंपन्या येणार आहेत आणि इथं वाहनसुद्धा येणं जाणं करतील. तेव्हा हा रस्ता रुंदीकरण मग कोणालाही टाळता येणार नाही. 1997ला या रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता, नोटिसा देण्यात आले होते. पण त्यावेळी तत्कालीन आमदार श्रीमंतराजे सत्यवानराव महाराज यांनी तत्कालीन बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेब यांना भेटून स्टे आणले होते. तेव्हापासून तो मुद्दा पडून होता. पण आता धर्मराव बाबा आत्राम स्वतः यांनी या मुद्द्याला पुन्हा म्हणजे वाचा फोडली आणि ते स्वतः इंटरेस्टेड आहे की रस्ता रुंदीकरण व्हायला पाहिजे. ते होईल, पण अमरीशराव महाराज यांची भूमिकासुद्धा महत्त्वाची राहील. धन्यवाद.